कोल्हापूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे। संततधार पावसामुळे जिल्ह्यामधले 69 बंधारे आता पाण्याखाली गेलेत। पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर पडलं असून ते आता गायकवाड पुतळ्यापर्यंत पोहोचलंय। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे आणि त्यामुळे दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचलंय। गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वाधिक 136.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाऊस असा सुरू राहिला तर पंचगंगा नदी लवकरच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये 907.74 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। गगनबावडा कोल्हापूर रोडवर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। जिल्ह्यामधले सर्वच नद्यांना पूर आलाय। अनेक मार्ग त्यामुळे बंद झालेले आहेत। आतापर्यंत 30हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटल्याचं कळतंय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश दिलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितलंय। आपण या मे महिन्यामध्ये पूर्व परिस्थिती म्हणून सर्व विभागांची एक सविस्तर बैठक घेतलेली होती। त्याच्यामध्ये बांधकाम विभागाने काय करावं, प्रत्येकाची SOP आहे तयार झालेली। आरोग्य विभागाने काय करावं, बांधकाम विभागाने काय करावं, आमचे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तिथले कक्ष कार्यरत आहेत। यंत्रणा पूर्णपणे ह्यासाठी सज्ज आहे आणि ज्या काही उपाययोजना करायला लागतील भविष्यात सुद्धा त्या आम्ही अतिशय तत्परतेने करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।